सरिता खय असस आत असय काय भया काय चाय आणून दे जरा. पांडू चुलीत लाकडं टाक रे. वय माई. आजपर्यंत तुम्ही ते का दागदागिनो पैसो अडको सगळा दिलास, पण ह्याच्या पुढे सोनाच काय हो. पण घरातलो एक दाणो सुद्धा माका विचारल्याशिवाय द्यायचा नाही. चाय. सरिता गो सरिता. काय घेत आहे काय होया तुमका. माका काय नको हा. तुका काय झाला. होय काय काय नाही काय नाही मग हे लक्ष खय असा तुझा. डोक्यात चालला नाही हा माझा. काला काय झाला काय बघतास ना काय होतं आता घरात. अगो आता जा घरात चालला हा ना ता सगळा नीट चाललेला हा. आये पण तशी वागता हा जशी तिनं वागू खोया होता अगोदर. काय वागता आई. अण्णांका लक्ष्मण रेषा आखून दिला अट्टी काय घातला. पण माका सांगा ताईनू तुमच्या बापाशी तुम्ही माझ्यापेक्षा जास्त ओळखत असाल ना. आणि आई तुमच्यापेक्षा जास्त ओळखत असतील.
तरी पण किती विश्वास ठेवतात त्यांच्यावर. म्हणजे तुका नक्की काय म्हणूच असा? चाय त्यांनी तुमका कायच कसा कळत नाही. आयेने अट्टी घातला नी, पण आयनच्या मागे अण्णा काय काय करणार हत तर आयंका तरी कळणार हा काय? इतके दिवस अंधारात ठेवला नी, ह्याच्या पुढे काय करतील तर सांगता येता काय? अगो, माणसाच्या मूळ स्वभावाक खय औषध असता काय? नाही ना. मग आपणच आपले प्रयत्न करूचे लागतले. आये, भाकरे भाजशाल काय तुम्ही की मी भाजू? सरिता, विषय बदलूची काही एक गरज नाही. हा जा ऐकूचा ना त्या सगळं ऐकलंय मी. हेंका मी जे अटी घातलंय ते अटी ते पाळतीत याची काळजी माझी. जाऊचा हा पाटणकर्णीकडे ते जाऊ दे, ते थांबूचे नाहीत. पण म्हणान मी माझ्या घराचा विध्वंस होऊ देतले नाही. या घरातलो एक दाणो थैसर जाऊचो नाही याची काळजी मी घेतले. पण म्हणान तुम्ही या विषयावर चर्चा करून तुमचो येळ वाया घालवू नको. माझा घर आणि तुमका सांभाळूक मी समर्थच आहे. छाया, चाय खाऊन झाली असत तर सरिता वांगडा भाकऱ्या भाजूक घे. घे औषे. इलाय इलाय. व्हायसर किती बसलास? वर बसा बसा. काय झालंय बसलं इथं? बसा बसा वर बसा वर बसा. काय पत्र येला काय? पत्र नाही गे, म्हटलं असाच जाऊन भेटूया तुका. सहजच ना. वय गे, आता कितीशे दिवस रावलेत. तर रिटायर झालं मग काही योग मिळता आहे सर. दुसरं येत कोणीतरी. हो, दुसरं पोस्टमन पत्र आणीत हो. पण तुमच्यासारखा घरातलाच होईत असं सांगता येता काय? तुम्ही कसे भावासारखी विचारपूस करता. कोणतरी माहेरसून नेला असं वाटता. वय तर म्हणून बहिणीचा नाता निलय तुझ्याकडे. एक मदत होई होती. मदत? यो साडीओ घेतलं ही औषधीसाठी. रंगातलं तिका काय करणार नाही, दिसत नाही ना तिका. तू बघून सांग कशी दिसत ते का. ही चेडवासाठी. मका कळत नाही ना साड्यातला काय. चांगली असत हो, रंग पण मस्त असत. आता बघ चेडवाचा लगीन कसा लावून देते ते. पैसा लय नाही हा, पण इच्छा लय या. सगळ्या थाटामाटात करीन. जेवढा जमत तेवढा सगळा करीन. एकुलता एक चेडू असा ना. करा, सगळा करा. सगळा चांगला होईल. व्हायचा राहा. इलय मी बसा. चाय नको घे आता. चाय नाही हो, इलय बसा. हे घ्या. काय या बळे चांगली हा. कितल्याक पडले असत? पैशाचा बोलायचा नाही. माझ्याकडसून चेडवा हायर समजा. अहो, मोठी बहीण मानतस ना. मग हे आत्याने पाठवला असं सांगा. अहो अहो, काय करतास या? मावळे असस तू परक्यात पण घरचा केलास. तुझा सगळं चांगला होऊ दे. हे बघा, आता डोळ्यात पाणी आणायचा नाही. लगीन आणा चेडवाचा. येता येता. काय जातास? काय झालं? बस थांबा.
वाण सामान आणूचा हा. आता नाथा दुसऱ्या कामाक गेलो हा आणि दत्ता शेतावर गेलो हा. उगाच उशीर नको, आणून देवा. अहो काका उभे काय, बसा ना. नको. अहो नको काय, एरवी सुद्धा तुम्ही घराबाहेरूनच जाता, आता घरात आल्यावर पण बसणार नाही का? तसा नाही गो. घर लहान आहे ना, आणि सगळा पसाराच आहे. अगो घर लहान असला म्हणून काय झाला, मन तो मोठा आहे ना. आणि आमच्या घरात काय पसारो नसता, बसतो मी. नाही नाही थांबा, मी जरा आवरते. नाही नाही मी करते बाजू. बसा. मग झाले का पत्र देऊन? कशी होतील, गाव फिरायला लागतंय ना. कुणाची पत्रा, कुणाची मनी ऑर्डरी. दमत असाल ना. आता दमून कोणाक सांगते, पाठीवर जबाबदारी असतात ना. मग मुलीच्या लग्नाचं कुठवर आलं? तर चाललंय. हा साडी घेतली तर बघून सांगा कशी असा ती. ठीक आहे. अय्या छान आहे. मला हा रंग खूप आवडला. काय सांगतास काय, अण्णा तर बायकोक पण रंग खूप आवडलो. तुमच्या दोघांची आवड सारखी दिसता. आता हसाक काय झाला? नाही काही नाही, घ्या. मी चहा गरम करते. खरंच काका, मला ना तुमचं खूप कौतुक वाटतं. आता माझा कसला कौतुक? नाही म्हणजे या वयात सुद्धा अख्ख्या गावात फिरणं, सगळ्यांशी चांगलं वागणं आणि थुटपुंच्या पगारात सुद्धा समाधानी राहणं. अहो काका, सगळ्यांनाच जमत नाहीये. आणि एवढूसा पगार असून सुद्धा तुम्ही तुमच्या मुलीचं एवढं थाटामाटात लग्न करताय. आयुष्यभर लेखीनं काही मागितलं नाही. शाळेत जाताना सुद्धा दुसऱ्याच्या अंगावरची कापडं घातली. कामावरून सुट्टीवर घरी गेले की आजवर फक्त खाज्याचं एक पाकिट घेऊन गेले. दुसरं काय हट्ट करूक नाही दिन. ते का माहीत हा, बापाशीच्या झोळीत पत्र असत, पैसे नाही. या वेळेस पण खाज्याची पाकिटे घेऊन जाते. माका म्हणाला, सासूरवाडीक जाताना माहेरचो अहेर म्हणून खाज्याचं पाकिटच ठेवा बघा. चहा आणते. घ्या. अरे अण्णा, तुम्ही केव्हा आलात? अण्णा नाही केलं. अहो तुम्ही बसा ना, तुम्ही का उठताय? अण्णा, चहा आणू का तुमच्यासाठी? बसा. अण्णा, ती खुर्ची मोडली आहे, इथेच बसा ना. बसा ना. घ्या, चहा घ्या. घ्या, थंड होईल चहा. अण्णा नमस्कार. येतोय हा, येतो.
कसा होता चहा अण्णा? आवडला ना? बराच वेळ बाहेर बसावं लागलं ना? बरं या, आत या. अण्णा बशी. चालू. हे काय अण्णा? एवढ्या दिवसानंतर माझ्यासाठी काहीतरी आणलं तुम्ही, पण असं काहीतरी आणाल अशी अपेक्षा नव्हती. मला वाटलं एखादा चपला हार आणाल, नाहीतर बोरमाळ आणाल, पण हे काय? ठीक आहे, तुमचा मान म्हणून ठेवून घेते मी, पण मला काय हवंय हे लक्षात आलंय ना तुमच्या? मला जे हवंय ते आणल्यावरच. अजून होईया काय तुका? हे नेल्या 2 बाटल्या. अरे अण्णा एक दी. अण्णा हे फार होतंय हा. रघु तू पण थांब आता. किती आहे? किती थांबवायचं? हे रघु घे रे तू, घे. अण्णा काय आहे? खुश केल्यास, खुश. कुणाला? पाटणकर बाई खुश झाल्या म्हणून दागिनो दिलंय. किती तोळे? तिच्या पुढे कसले तोळे? तिचं सौंदर्य महाग असा, तरी पण 4-5 तोळे असा. वर थोडी रक्कम पण दिली. किती? नाही मोजू. मी काय म्हणतो, सगळे जमिनीचे कागदपत्र मी तुझ्याकडे देतो. जमीन जुमला घरदार सगळं तिच्या नावावर करून टाक. येळीले तर ता पण करीन. अण्णा काय जादू केले तिने तुझ्यावर? अरे जादू तिच्या सौंदर्यात असा, डोळ्यात असा. ही हातात हा ना, त्याच्यापेक्षा नशात तिच्यात असा. लय ताबो ठोक बघतय, पण नाही जमत. पाऊल तिच्याकडेच वळतात. अरे सोना नाणाच काय, माका वाटलं ना तर तळ हातावर संजीवनी सारखा वाढव घेऊन तिच्या पायाशी ठेन. ठे सगळ्या तिच्या पायाकडे ठे. चल्ली उद्याचं पाणी भरू. पाणी भरता भरता तंगडीवर उकवे. काय ग सरिता, काही म्हणालीस का तू? खूळ लागला काय माका तुझ्या तोंडाक लागू? मग काय झालं?
बाहेर का फिरतेस? आज जा ना, आराम कर, नाही तर त्रास होईल ना तुला. आज जा, आराम कर, नाही तर बाहेरचा वारा लागेल ना तुला. चल, पाणी भरायला जाते.